हाय हॅलो नमस्कार। तर तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर तुम्हाला माझ्या किचनमध्ये काय नवीन वेगळं दिसते ते मला कमेंट करून नक्की सांगा, नाहीतर मी पुढे सांगतेच काय नवीन केलं आहे। किचनमध्ये थोडासा फार बदल केला आहे आणि आज भाजी अशा म्हणजे हा व्हिडिओ आहे उपवास होता त्या दिवशी, तर भाजीला काय करायचं म्हणून मग मी वांगी होती 2, बटाटे होते 2 आणि जो हरभरा होता ना तो भिजत ठेवलेला होता थोडासा, म्हणून मग त्याची मिक्स भाजी करणार होते। तर त्यालाच शाकभाजी असंही म्हणतात, जे की आपण संक्रांतीला मिक्स भाज्या करतो ना त्याला कसं शाकभाजी वगैरे बोलतात ना, त्याचप्रमाणे ह्या भाज्यासुद्धा मिक्स करून करतात, म्हणून ह्यालासुद्धा शाकभाजी म्हणतात। ही अशी कार्यक्रमाला वगैरे केली जाते। तर म्हटलं तुमच्याबरोबर या भाजीची रेसिपी शेअर करावी म्हणून दाखवते तुम्हाला। तर पहिल्यांदा मी आता आणि ही भाजी खूप छान लागते भाकरीसोबत, तर खूपच छान लागते, नाहीतर पुरी असली तरी खूप छान लागते। तर पहिल्यांदा तेल टाकून जिरे मोहरीची फोडणी दिली आहे, कढीपत्ता टाकलेला आहे आणि थोडासा कांदा उरला होता म्हणून तो सुद्धा टाकला आणि टोमॅटो टाकला आहे। आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे आणि हा माझ्याकडं वाटलेला मसाला आहे, जे की यात खोबरं, कांदा, कोथिंबीर आणि आलं लसूण असतं। मी ते भाजून वगैरे त्याचा मसाला बनवते तो। तर जर काही ह्याची रेसिपी हवी असल्यास मला कमेंट करून नक्की सांगा, मी तुम्हाला ह्याची रेसिपी दाखवते। आणि हा मसालासुद्धा पूर्ण तेलामध्ये आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे आणि जे आपल्याकडे मसाले आहेत ना घरगुती, ते मसाले आता आपल्याला ह्यात मिक्स करून परत चांगला ते मसाला भाजून घ्यायचा आहे, जे करून लाल तिखट वगैरे, काळा मसाला, हळद आणि कांदा लसूण मसाला आणि मीठसुद्धा टाकायचं आहे आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे मी, जेणेकरून ती तेलात छान परतली गेली ना म्हणजे भाजीला कलरसुद्धा चांगला छान येतो। आणि कोथिंबीर वगैरे टाकायची। आता तुम्ही बघू शकता मसाला चांगला भाजून घेतलेला आहे। तर त्यात आता मी कांदा आणि बटाटा मिक्स करते आणि ते हरभऱ्याचे दाणे तर मी आधी शिजवून घेतले होते थोडेसे कुकरला, त्यामुळे ते नंतर टाकले तरी चालतील, पण तरीसुद्धा मी आता ह्यात ते हरभरेसुद्धा टाकून घेणार आहे, जेणेकरून अजून थोडंफार त्याची चवसुद्धा त्याच्यामध्ये उतरेल। आणि अशीसुद्धा तुम्ही सुकी भाजीसुद्धा ती करू शकता आणि आपल्याला चवीप्रमाणे त्यात मीठ टाकायचं आहे। अशी सुकी भाजीसुद्धा छान लागते आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकायचं। माझ्याकडे शेंगदाण्याचं कूट अवेलेबल नव्हतं म्हणून मी नाही टाकलं। आणि अशी टिफिनला वगैरे सुद्धा देऊ शकता। आणि रस्सा भाजी तुम्हाला पाहिजे असेल तर जेवढी रस्सा त्याची ग्रेव्ही पाहिजे तशी तुम्ही त्यात पाणी ॲड करा आणि गरम पाणीच ॲड करायचं भाजीमध्ये कधीसुद्धा, म्हणजे त्याची चव बदलणार नाही आणि कलरसुद्धा छान येतो भाजीला, म्हणून मी गरम पाणी करायला ठेवलं होतं आणि त्यात गरम पाणीच मिक्स केला आहे। आता मला रस्सा करायचा आहे याचा, म्हणून मग मी आता म्हणजे आपण चिकनला वगैरे कसा रस्सा घेतो ना त्याप्रमाणे मी ह्याचा रस्सा करते। जास्तसुद्धा असं घट्ट ठेवत नाही, लपतपीत नाही ठेवत आणि मी शेंगदाण्याचं कूटसुद्धा नाही टाकलं, त्यामुळे मग मी आता तो रस्साच करणार आहे। आणि मग आता जेवढं पाणी लागेल मला तेवढं ते टाकणार आहे, कारण ते वांगा आणि बटाटासुद्धा शिजायलासुद्धा पाणी लागेल। तर आता भाकरी वगैरेसुद्धा करून घेते, त्याच्याबरोबर मी भाकरी केली आहे, खूप छान लागते भाकरी, तर गरम गरम भाकरी आणि ती भाजी। इथं बघा आता भाजीला सुद्धा उकळी आली आहे, कलरसुद्धा बघा किती छान आला आहे। तर अशी आता आपली भाजी तर रेडी आहे आणि इकडे मी भाकरीसुद्धा करत होते, तर भाकरीसुद्धा तुम्ही बघू शकता। मला भाकरी जमते की नाही मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। भाकरी बघा किती दम फुगलेली, याच्यासाठी तर लाईट तर झालंच पाहिजे।
तर आता चला डिश सर्व करून घेऊया आपण. आता ही गरम गरम भाकरी आणि भाजी, त्याचबरोबर मी पापडसुद्धा उडद्याचे पापडसुद्धा भाजून घेतले होते 2. तर आता तुम्ही भाजी बघू शकता, कलर पण किती छान आलेला आहे. आणि वरतून थोडीशी गार्निशसाठी कोथिंबीर टाकते आणि पापड ठेवते, भाकरी आणि सोबतच कांद्याची हिरवीगार पात होती म्हणून ती सुद्धा ठेवली आहे. तुम्ही सॅलड ठेवू शकता, काहीसुद्धा कांदा, टोमॅटो, काकडी आणि ही गरम गरम भाकरी. तर चला, कशी वाटली रेसिपी हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि आता आमचं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. तर आता मी हे सगळा पसारा एवढा आवरून घेते. तर बघा, आता किचन वगैरे खूप स्वच्छ करून घेतलेलं आहे. तर किचनमध्ये मी काय छोटासा बदल केला आहे तुम्हाला कळलं का? कळलं नसेल तर आता मी सांगते. तर किचनमध्ये ना मी हा जो दिवा आहे ना, हा बदल नाही आहे. हा दिवा ना मी रोज शेगडीसमोर दिवा रोज सकाळी लावत असते, कारण शेगडीची रोज सकाळी मी पहिल्यांदा पूजा करते आणि मगच स्वयंपाकाला लागते. तर तो बदल नाही आहे. आणि बघा, हे 2 नळ मी बसवलेले आहेत बेसिनला. तुम्ही पहिल्यांदा माझा आधी व्हिडिओ बघितला असेल तर किचनमधला, तर त्यात तुम्हाला दिसेल माझा आधीचा नळ कसा होता. आणि हा जो नळ आहे ना, तो खूप फ्लेक्सिबल आहे, जेणेकरून कोठेही कसंही आपल्याला ते म्हणजे शॉवरसारखं पाणी येतं त्यातून. आणि थोडंसं असं नळामध्ये जसं येतं तसंसुद्धा त्यातून पाणी येतं, जेणेकरून आपण सगळं स्वच्छ करू शकतो. आणि आपल्याला हातात दुसरं भांडं घ्यायची गरज नाही आहे. हा अलीकडचा नळ आहे तो कॉर्पोरेशनचा नळ आहे. बघा त्याला किती प्रेशर आहे कॉर्पोरेशनच्या नळाला. आमच्या इथं 1 दिवसाआडच पाणी येतं कॉर्पोरेशनचं. तर तो इकडे लावलेला आहे. आणि पलीकडच्या साईडला जो टाकीचा नळ आहे ना वरचा, तो आहे. आणि असा फ्लेक्स होतो तो, जेणेकरून सगळीकडे पाणी आपल्याला टाकता येतं. भांडं घ्यायची गरज नाही किंवा काही आपल्याला मग वगैरे सुद्धा घ्यायची गरज नाही. असंच आपण त्या नळानेच पाणी हे करू शकतो. आणि शॉवर टाईपसुद्धा पाणी येतं आणि असं सिंगल टाईप पण पाणी येतं, तुम्ही बघू शकता. आपलं किचन नॉन मॉडेल आहे म्हणून काय झालं, आपण सुद्धा काय फॅसिलिटी मॉडेलच्या वापरू शकतो. तर मी सुद्धा म्हणून आपली तरी हाऊस कधी होणार म्हणून हे चेंज केला आहे. तर तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय.